नाही ते नाकारलेलं होतं आणि आजही मला त्यात काही तथ्यता वाटत नाही. पण कशासाठी हा प्रयत्न चालू आहे किंवा बातम्या करणे? नाही, मला आता मीडिया ट्रायल का घेतं हे मीडियाच त्याचं उत्तर देऊ शकेल, पण मला असं वाटत नाही. आम्हाला कोणी फोन आलं, कोणी केले होते किंवा फोन आला होता अशा पद्धतीची बातमी माझ्यापर्यंत कोणी दिलेली नाही आणि आमदारांनाही आलेले नाही आहेत आणि खासदारांनाही आले नसल्यामुळे कदाचित कोणी सांगितलं नसावं. त्यामुळे यात काही तथ्यता असेल असं मला वाटत नाही. विधानसभेनंतर कदाचित विधानसभेनंतरची जागा कमी झाल्या राज्यामधल्या लोकसभेच्या स्ट्राईक रेट कमी झाल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडतायत असंही बोललं जातं. काय नक्की म्हणजे स्ट्राईक रेट आहे की नाही राहणार? बातमी काय दिली जाऊ शकते किंवा दिली गेली आहे हे प्रसारमाध्यमात चांगले सांगू शकतील, पण अशा पद्धतीने कुठल्या लोकप्रतिनिधींना फोन आलेला आहे किंवा अशा पद्धतीचा प्रयत्नही केला जातो आहे या संदर्भात माझ्या कानावर काही नाही, त्यामुळे मी त्याबद्दल बोलणं उचित नाही. आपण पक्षप्रतोद आहात याबाबत काही नाही, भूमिका पक्ष जी भूमिका आम्हाला घ्यायला लावेल ती भूमिका मी निश्चितपणाने घेईन. मुख्य प्रतोद म्हणून माझ्या अधिकारात जे अधिकार वापरायचे म्हणजे ताकद मला या पदाने दिलेली आहे. पवारसाहेब सांगतील, पक्ष सांगेल त्या पद्धतीने आम्ही कारवाई करू. आर एक राज्याचे आदर्श गृहमंत्री म्हणून होते. आत्ताचे गृहमंत्री पाटाने राज्यातल्या मसाजोग प्रकरणानंतर जी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला थेट मंत्र्यांच्या राजीनाम्यापर्यंतचे आरोप होतात. काय नक्की काय गृहमंत्र्यांनी फक्त मसाजोगच नव्हे, मसाजोग असेल, परभणी असेल, अशा पद्धतीच्या अनेक घटना आज महाराष्ट्रामध्ये घडत आहेत. महाराष्ट्रामध्ये सुरक्षिततेच्या बाबतीत फार असुरक्षित वातावरण निर्माण झालेलं आहे. लोक घाबरलेले आहेत, जातीमध्ये तेढ निर्माण झालेली आहे. अशा वातावरणामध्ये कायदा सुव्यवस्थेवरती काम करणं गरजेचं आहे आणि गृहमंत्री साहेबांनीसुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनीसुद्धा कडक कारवाई त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. हे प्रकरण तडीस नेणं गरजेचं आहे. ज्यांच्यावरती अन्याय झाला आहे त्यांना न्याय मिळणं गरजेचं आहे आणि मी या गोष्टीकडे किंवा या प्रकरणाकडे कुठल्या एका चष्म्यातून बघत नाही. या प्रकरणाकडे बघत असताना संबंध महाराष्ट्रामध्ये लोकांच्यामधून निवडून आलेला एखादा लोकप्रतिनिधी जर अशा पद्धतीने त्यांना मारहाण केली जात असेल आणि अमानुषपणे अशा पद्धतीने हे जर कृत्य सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये घडत असेल तर याला कायदा आणि सुव्यवस्था हे महाराष्ट्रामध्ये कोणी तोडू शकत नाही. या बाण्यानं उत्तर देणं गरजेचं आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.